प्रणाम माते. माते, आश्रमात सारे काही क्षेमकुशल आहे ना? आपल्या सेवेत काही कमतरता नाही ना? ऋषीवर, सारे उत्तम आहे, काळजी नसावी. माते, आपण या आश्रमात आहात हे केवळ मलाच ठाऊक आहे आणि आपल्याला वचन दिल्याप्रमाणे मी याबाबत गुप्तताही पाळतो आहे. परंतु क्षमा असावी माते. एका अर्थी मी माझ्या आराध्यापासून हे सत्य लपवतो आहे आणि याबाबत मला अपराधी वाटते आहे. मला त्याची कल्पना आहे, पण हा अल्पावधीचाच प्रश्न आहे. मग तुम्हाला असत्य नाही बोलावे लागणार. परंतु माते, प्रत्यक्ष श्री खंडेरायानाही आपल्या रूपाविषयी काही कळले नाही. श्री विष्णूंनीही आपल्याला ओळखले नाही. हे कसे घडले माते? ऋषीवर, मलाही याचे उत्तर ठाऊक नाही, पण मला माझ्यातल्या शक्तीची जाणीव होते आहे. या मायेची ओळख यांनीच मला करून दिली आणि त्याचाच हा परिणाम आहे. परंतु माते, आपण कोण आहात? आपले सत्य स्वरूप काय आहे हे आता सर्वांसमोर यावे माते. त्याची अजून वेळ आली नाही हे तुम्हाला ठाऊक आहे ऋषीवर. पण माते, प्रत्यक्ष श्री महादेवानाही भ्रम व्हावा ही काही साधी घटना नव्हे. ही आदिशक्तीची माया आहे आणि माते, माझ्या आराध्याला आपण या मायेतून मुक्त करावे. या देवी सर्वभूतेषु ज्ञान रूपेण संस्थिता. यशम देहि माम देहि. श्री म्हाळसा देवी नमोस्तुते. नमो देव्ये महादेव्ये शिवाये सततम नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मता. ऋषीवर, तुम्ही माझी स्तुती केली, मला प्रसन्न वाटले. मला ठाऊक नाही, पण आपले आणि माझे गतजन्माचे काही ऋणानुबंध असतील, म्हणून मी आपल्या आश्रमात आले. होय माते, मला ठाऊक आहे तुम्ही भूत, वर्तमान, भविष्य जाणता. पुढे काय होणार आहे? आपण बाणाईला क्षमा करून सत्याच्या आणि ज्ञानाच्या मूळ स्थितीला जाल. तुम्ही जे म्हणता ते खरे ठरते, पण या क्षणी यावर माझा दृढ विश्वास नाही. असो, येते मी. प्रणाम माते. काय होतं का? म्हणजे काही काम आहे का जी? नाही का? हो, कटाळलाय त्यो, त्याला बाहेर जायचं असेल. तर सवय, मग या की पाय मोकळ करून. हा, बर येतो. पर त्या म्हाताऱ्या बाई संग काय बोलत होते? कोण कुठं काय? अहो, ह्योच म्हणत होता की ह्याला जेजुरीची आठवण येते म्हणून. म्या मग ह्योच सांगत होता ह्याला गडावर काम करायची सवय आहे म्हण. हात मन रमन ह्याच. होय का गणोबा? मला असं म्हणायचं होतं की लय काम असतं या, आणि हात काही कामच नाही म्हणून जीवरा म्हणा. बघा बर, तिथली काय वार्ता? जी तुम्हासनी तर कळलंच असेल की देवी देवघरातून बाहेरच पडना बघा. होय, पर त्याचं काय झालं मोर? आता ते तत गेल्याशिवाय नाही समजायचं, आणि हे समजत तुमच्याच हातात आहे ना. माझ्या हातात?
ते कसं? म्हणजे तुम्ही देवासनी सांगितलं की आपण जाऊया तर देव ऐकतील ना? तसं असेल तर मी बोलल ह्यांच्या संग. लवकर बोलाजी, समजे वाट बघत असत्याल. होय आणि तुमचं बाबी आहेत ना तर ते बी वाट बघत असतील. वय लागलीच निघू आपण. नाहीतर समध्यासनी असं वाटायचं का ह्याच देवासनी बाहेर घेऊन गेले. होय होय. प्रणाम देवा. महर्षी, आपण अगदी योग्य वेळी आलात. आपल्याशी बोलायचं होतं. बोला देवा. महर्षी, ब्राह्म मुहूर्त झाला की आम्ही इथून प्रस्थान करू. देवा, आणखी काही काळ आपला सहवास मिळावा अशी इच्छा आहे, परंतु आपले जाणे ही किती महत्वाचे आहे याचीही मला कल्पना आहे. महर्षी, माझा इथे येण्याचा हेतू सफल झाला आहे. आपल्याकडून बानूला जे ज्ञान प्राप्त झाले आहे त्याचा बानूला भविष्यात निश्चितच उपयोग होईल. देवा, माझ्या दृष्टीला असे दिसते आहे की आदिशक्तीला जागृत करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे. होय, पण मी आता माझ्यावरचे मायेचे पटल दूर केले आहे. त्यामुळे मला स्पष्ट जाणवत आहे की म्हाळसा इथेच आहे. ते स्वाभाविकच आहे देवा. आपल्या दृष्टीतून काहीच सुटणे शक्य नाही. परंतु देवा, मी मात्र मातेच्या वचनात असल्यामुळे आपल्याला सत्य सांगू शकलो नाही. क्षमा करावी देवा. महर्षी भृगु, आपण क्षमा कसली मागताय? मी आपल्याला समजू शकतो. देवीना सत्याचे ज्ञान झाले आहे अथवा नाही हे मलाही नीटसे कळलेले नाही. मीही अजून संभ्रमातच आहे. सत्य काय आहे ते केवळ आपणच जाणता. ह्यावेळी मला पार्वतीला नव्याने समजून घ्यायचे आहे. अमरनाथच्या गुहेत मी तिला जे ज्ञान दिलं होतं त्या ज्ञानाचं पुढे काय झालं हे मला ठाऊक नाही. पण पार्वतीला जे ज्ञान प्राप्त झालं होतं त्याची प्रचिती मात्र मला येते आहे. देवा, पुन्हा एकदा शिवशक्तीचे एकत्रित दर्शन व्हावे अशी इच्छा आहे. महर्षी भृगु, आपली इच्छा लवकरच पूर्ण होईल. आणखी काय हवे देवा? सर्व काही मिळाले. शुभवार्ता आहे देवी. श्री खंडेराय येत आहेत? हो, लवकरच ते तिथून प्रस्थान करतील. आता तरी कळलं का म्हाळसा कुठे आहेत ते? देवी, श्री खंडेराय जेव्हा गडावर येतील तेव्हा श्री म्हाळसा देवी इथेच असतील. खरंच? हो. आता आपल्याला श्री खंडेरायांच्या स्वागताची तयारी करायला हवी. परंतु तुम्ही मला सांगितलं नाही की म्हाळसा गडावर कशा असतील. ते माझ्यासाठी देखील एक कोडच आहे, परंतु त्या भृगु ऋषींच्याच आश्रमात होत्या. परंतु हे आधी कोणालाच कळलं नाही. त्यांनी योग मायेचा वापर करून वृद्धेचे रूप धारण केले होते. परंतु का? कशासाठी?
आणि ह्या मागचं प्रयोजन काय? देवी, ते श्री खंडेराय आल्यावरच कळेल. आपल्यावर जे दायित्व होतं त्यातून आता आपण मोकळे होऊ. देवी, तुम्ही होतात म्हणून हे सगळं पार पडलं. ह्या स्तुतीला आता मी भुलणार नाही. तुम्ही मला श्री विष्णू लोकात घेऊन जाणार आहात की नाही ते सांगा. हो देवी, परंतु प्रथम श्री खंडेराय येणार आहेत, त्यांचं स्वागत तर करू. देवा, मी कवाधरनं तुमची वाटच बघत होते बघा. मी येतच होतो. महर्षी भृगू ह्यांच्या बरोबर बोलत होतो. मला तुमच्या संग बोलायचं आहे. बोल, पण त्याआधी मला देखील तुला काही सांगायचे आहे. काय जी? बानू, प्रातःकाळी आपण जेजुरीसाठी प्रस्थान करत आहोत. ह्या बी तुम्हासनी हेच सांगणार होते जी. होय, आता मूळ स्थान मला हाक मारत आहे. त्यापासून मला फार काळ दूर नाही राहता येणार. माझे भक्तजन, माझे प्रजाजन माझी वाट पाहत आहेत. माझं माघारी जाण्याचं कारण वेगळं आहे देवा. मला असं कळलं आहे का म्हाळसाताई देवघराच्या बाहेर येत नाहीत, त्या कुणासनी भेटत बी नाहीत. होय, ते देखील एक कारण आहे. कारण म्हाळसेला फार काळ दुखावून नाही चालणार. मला बी ते नाही आवडायचं. आणि माझ्या पायी तुम्ही हात बाहेर आलासा, मी भरून पावले देवा. बानू, तू आनंदी आहेस ना? वयजी. बर, आता निघण्याची सिद्धता करायला घे. आजा, 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 आजा. अरे कशा ओरडतोयस? अरे मी जी सांगणार आहे ती ऐकलंस ना तर तुला बी लय आनंद होईल बघ. काय झालं? अरे देव गडाव येणार आहे ती. वय हा खरंच? वय वय, देवानं भानुताई येतेलच होता आता. अरे काय सांगतोस रंग्या? अरे कवा येणार आहेत? कधी यायला निघाले आहे ती? अरे सांग की. अरे अरे किती विचारशील हा? दम खवायच. ए गंगे, पाणी आण जावायच. वय. अरे ये रंग्या, अरे सांग की बिगी बिगी. अरे सांगतो बाबा सांगतो. माझ्या कानावर आलंय तसं. आणि गडाव सांगावं बी आलाय. देव याला निघाला ते गडाव. देवान बानू आता यायला निघाली आहे ती. चांगलं आहे. माया बानूची इच्छा पुरी झाली बघ. वय तर. हे रांग्या, बानू हाता आली ना का म्या बी जायला निघतो बघ चंदनपुरीला. काय रे, काय झालं? नाही अरे, हिला म्या मगाशी म्हणतच होतो का आता बानू हाता येणार आणि आजा म्हणणार म्या वस्तीवर निघून जातो म्हणून. अरे बानूच म्हणली तशी. होय, मला विचारशील तर ह्यो इशे न गा आता. म्हणजे तू चंदनपुरीला जाऊ नकस. आता जाऊ नकस म्हणजे? आजा नाही म्हणजे तुझं समज बरोबर आहे. तू कधीच हात थांबलास, गडावचं आख्यान बी झालं, म्हणजे तुझं जाणं तसं काय चुकीचं नाही. पर हे रांग्या, असं आडून कशा पायी बोलतोयस रे? सरळ सांग की पर काय? आजा, सरळ सांगायचं झालं तर हात काय झालं आहे हे आपल्याला ठाव आहे ना.
बानुताई तर देवांसंग आश्रमात गेल्या हे ठाव झालं आणि म्हाळसा देवीने स्वतःला कोंडून घेतलं बघ. होय, आणि देव गडाव आल्याव म्हाळसा देवी काय करते आली ह्याचं काय सांगता येणार नाही बघ. झालाच तंटा तर बानुताई एकल्याच पडणार. काय करावं त्यांनी? कोणाकडे आधारानं बघावं? आजा आला का आपल्या बिगर कोण आहे रे तिला सांग की. आपणच तिला आधार द्यायला पाहिजे. होय. ते बी आहेच. म्हाळसा देवीने स्वतःला कोंडून घेतलं आहे. देव आल्या बिगर त्या काय बाहेर यायच्या नाहीत. तर गडावर विष्णुदेव होत, लक्ष्मी देवी होत्या, पण त्या काय बाहेर आल्या नाहीत. त्यांच्या मनात काय चाललंय कुणास ठाव. तुम्ही म्हणतायसा तसं होणार का काय याच खरंच मला भ्या वाटायला लागले बघ. हे समज कवा संपणार आहे कोणी सांगा. देवसंग बानू हात आल्यावर देवीचा आणि बानूचा तंटा बाणार काय रे रंग्या. देवा, निघूयात ना. समधी तयारी झाली आहे बघा. तुम्ही या जी. तुमच्या प्रस्थानाची तयारी चाललेली दिसली. होय, आता निघालो आहे आम्ही जेजुरीला. ज्या कार्यासाठी आला होतात ते पूर्ण झालं तर? होय, ते कार्य पूर्ण झालं आहे. मला वाटलं अजून काही दिवस राहणार असाल तुम्ही आश्रमात. नाही, तिकडे जेजुरीमध्ये अनेक जण माझी वाट पाहत आहेत. हो, तुमची पत्नी देखील तुमची वाट पाहत असेल. खरं तर तुम्ही न्यायशास्त्राचे प्रणेते आहात. तुम्ही असा अन्याय का करता आहात हा प्रश्न मला पडला आहे. माझी पहिली पत्नी म्हाळसा. विसरलात तिला ह्या रम्य वातावरणात? खूप भांडकुदळ आहे तुमची पहिली पत्नी.